सोनवत प्रकल्पासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या पांझरा नदीच्या पाटचाऱ्यांचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढा। कापडणे ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पाणी प्रश्न हा निकाली होत नसल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोनवत प्रकल्पासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या पांझरा नदीच्या पाटचारीचे काम अपूर्ण असून ते लवकरात लवकर पूर्ण करून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात यावा अशी मागणी कापडणे ग्रामस्थांनी केली असून या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली। यावेळी या ठिकाणी शरद पाटील, नवल पाटील, भगवान पाटील, योगेश पाटील, संजय जैन, गणेश सैंदाने, हेमंत पाटील, मनोहर माडी, दीपक पाटील, धीरज पाटील, गौरव पाटील, हिरालाल पाटील, काशीनाथ भिल, संजय पाटील, सचिन पाटील, विजय पाटील, राजेंद्र पाटील, सतीश पाटील, अमर पाटील, बबलू पाटील, मनोहर माडी, रमेश पाटील, रोहित पाटील, गैदल पाटील, तुषार पाटील, जितेंद्र पाटील, डॉक्टर भानुदास पाटील, बाळासाहेब संभाजीराव पाटील, योगेश पाटील, बबलू पाटील, रमेश पाटील, रोहित पाटील, जितेंद्र पाटील, तुषार पाटील, योगेश पाटील आदी सर्वच, विठोबा माडी, योगेश पाटील, पंडित माडी, दुर्गेश सुतार, दीपक भामरे यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे, कापडणे गावाला पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे, पाटचारी मध्ये पाणी मिळालंच पाहिजे, पाटचारी मध्ये पाणी मिळालंच पाहिजे, रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण करायलाच पाहिजे, रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण करायलाच पाहिजे, पाणी मिळालंच पाहिजे, कापडणे गावाला पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे, पाटचारी मध्ये पाणी मिळालंच पाहिजे, पाटचारी मध्ये पाणी मिळालंच पाहिजे, रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण करायलाच पाहिजे, रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण करायलाच पाहिजे, कापडणेकर जनतेला पाणी मिळालंच पाहिजे, सोनवत प्रकल्प बनायलाच पाहिजे, सोनवत प्रकल्प बनायलाच पाहिजे, कापडणेकर जनतेला पाणी मिळालंच पाहिजे, पाणी आम्ही कापडणेकर आणि कापडणे परिसर मधून आलेले शेतकरी आम्ही काल संबंधित पाट वर गेलो। पूर्ण पाटचारी संबंधित रेल्वे प्रशासनाने फोडलेली असून जोपर्यंत ती पाटचारी दुरुस्त होत नाही तोपर्यंत पाटचारी मध्ये पाणी टाकत नाही, तोपर्यंत सोनत प्रकल्प पूर्ण भरत नाही। सोनत प्रकल्प चारीवरनं कापडणे गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे आणि कापडणे परिस्थितीमध्ये आज दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कापडणे पाटचारी चालू झाली तरच कापडणे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। आता रेल्वे प्रशासनाने बेजबाबदारपणाने पाटचारी फोडून नासधूस करून टाकलेले, त्याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारे विभाग आहे। त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी याची दखल घेऊन तात्काळ चौकशी करण्यात यावी। कुणाल बाबा पाटील माजी आमदार त्यांना आम्ही परवा फोन केलेला होता, त्यांनी फोनची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना फोन केला। बाबासाहेबांनी परत पाटबंधारे विभागाला पण फोन केला, ते म्हणजे करू, पण आम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर व्हावं आणि लवकरात लवकर पाणी पाटचारीमध्ये सोडण्यात यावं, तेव्हा कापडणे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल। नाही पूर्ण